तर टायटन्स, आज मी बोलायला आलो आहे तुमच्या समोर काय झालं? ही बॉटल? टायटन्स, आपण हेच तर करतो. बॉटल घेतो, पाणी पितो, फेकून देतो. तुम्हाला माहिती आहे का, आताच्या काळात भारतात प्रत्येक मिनिटाला 1 लाखापेक्षा जास्त पेट बॉटल कन्झ्युम होतात. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की यातील 50 ते 90% पेट बॉटल्स रिसायकल होतात. आणि इतकंच नाही, भारत विश्वभरात पेट रिसायकलिंगमध्ये सगळ्यात पुढे आहे. पण प्रत्येक मिनिटाला 10 ते 15 हजार पेट बॉटल्स रिसायकल होत नाहीयेत. जर आपण याचा एक ढीग बनवायला सुरुवात केली तर फक्त 15 ते 17 दिवसांमध्ये या बॉटल्सचा प्लास्टिकचा एक डोंगर बनेल, जो आपली सगळ्यात मोठी प्रतिमा स्टॅच्यू ऑफ युनिटी त्यापेक्षा मोठा बनेल. आपण दरवर्षी असे 18 ते 20 डोंगर बनवत चाललो आहोत. याच प्लास्टिक बॉटल्सना विणून एक गोष्ट बनवून मी कपिल भाटिया मुंबईहून तुमच्यासाठी घेऊन आलोय रिसायकल्ड प्लास्टिक बॉटल्सनी बनलेल्या कपड्यांचा एक ब्रँड, युनिरॅक. जर आपण विचार केला की प्लास्टिक बॉटल एक वेस्ट आहे, तर आपल्याला ती कचरा कुंडीमध्ये मिळेल. जर आपण विचार केला की हीच प्लास्टिक बॉटल एक रिसोर्स आहे, तर आपण त्याचे एक टी-शर्ट, जॅकेट किंवा ब्लेझर सुद्धा बनवू शकतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एका नॉर्मल कपड्याच्या तुलनेमध्ये जर आपण रिसायकल प्लास्टिक बॉटलचे कपडे बनवले तर त्यामुळे 30 ते 40% कार्बन एमिशनमध्ये ही कपात होते. युनिरेकने मागच्या 4 वर्षांमध्ये जवळजवळ 2 लाख गारमेंट्स बनवलेत, ज्यात 20 लाख रिसायकल्ड प्लास्टिक बॉटल्सचा वापर झालाय आणि 6 लाख ते 7 लाख किलो कार्बन एमिशनची कपात झाली आहे. युनिरेक एक डेली फॅशन वेअर ब्रँड आहे, जो तुमच्या फॅशनच्या गरजांना टिकाऊपणे पूर्ण करतो. युनिरेकचा एकमात्र उद्देश आहे कार्बन एमिशन कमी करणे, 1% ॲट अ टाइम, 1 गार्मेंट ॲट अ टाइम. तर सांगा टायटन्स, तुम्ही युनिरेकच्या या उद्देशाशी जोडून घेण्यास आणि भारताचा पहिला ग्लोबल सस्टेनेबल ब्रँड बनवण्यास तयार आहात का? थँक्यू. आम्हाला सांगा, या आयडियाची सुरुवात कशी झाली? सर, मला असं वाटतं की कोणत्याही बिझनेसमध्ये आयडियाची डिमांड कन्झ्युमर कडूनच येते. एका ट्रेड शो मध्ये मला एक कस्टमर भेटला. त्याने येऊन विचारलं की तुम्ही रिसायकल्ड पेट बॉटल्स पासून जॅकेट बनवाल का? एक बिझनेसमॅन कोणत्याही गोष्टीसाठी कधी नाही म्हणत नाही. मी म्हटलं हो हो, का नाही, बनवून देऊ. मला माहितीही नव्हतं कसं बनतं ते. त्यानंतर मी जाऊन रिसर्च केला, काहीच मिळालं नाही भारतामध्ये. मग काही महिन्यांनंतर एक माझे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की हे माझे एक आणखी मित्र आहेत जे कापड बनवतात, तुम्ही त्यांच्यासाठी काही सॅम्पल्स बनवा. तर मी सांगितलं की मी तर हे सगळं नाही करत. तर म्हणाले प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे. तर मी त्यांच्याकडून कापड घेतलं, पाहिलं तर त्याच्यावर लिहिलं होतं आर्पेट फॅब्रिक. जे मी शोधत होतो ते माझ्या हातात आलं.